श्रोते हो, जास्त दयाळू बनू नका. तुम्ही म्हणसाल का? तर श्रोते हो, दयाळूपणा ही माणसाची ताकद असते, पण जर का त्याचा अतिरेक झाला तर लोक त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे दयाळूपणाला सीमारेषा द्या. सर्वांवर दया दाखवताना स्वतःची किंमत विसरू नका. तुमच्या गरजा, मर्यादा यांचाही विचार करा. हो म्हणण्याआधी का असा विचार करा. प्रत्येक वेळी मदत करण्याची गरज नाही, विशेषतः जेव्हा तुमच्या मनास विरोधात असेल. जगात सगळेच प्रामाणिक नसतात. तुमच्या चांगुलपणाचा उपयोग करून घ्यायला अनेक तयार असतात. स्वतःलाही वेळ द्या. सतत दुसऱ्यांसाठी झिजणं म्हणजे जीवन नाही. स्वतःलाही जपा. दयाळूपणाऐवजी समजूतदारपणा, भावना असो पण डोळस दृष्टिकोनही हवा. श्रोते हो, शेजारी, नातेवाईक यांना काही गोष्टी सांगायच्या नसतात, तेव्हा आताही तुम्ही म्हणसाल का? तर सगळं जग हे आपलं नसतंय आणि सगळ्यांना आपली कहाणी कळायला हवी असंही नाही. सगळ्यांसमोर अंतःकरण उघडू नका. तुमच्या व्यक्तिगत बाबी शेवटी तुमच्याच असतात. त्यांचं दुसऱ्यांना काय करायचं? मतलबीपणा ओळखा. काही लोक गोड बोलतात पण त्यांच्या मनात मात्र विष असतं. तुमच्या दुःखाचा उपवास करणारे असतात. अरे एवढंच तर होतं असं म्हणून तुम्हाला कमी लेखणारे असतात. शांततेत सामर्थ्य असतं. काही गोष्टी गुपित ठेवल्यावर त्याचं महत्व अधिक वाढतं. तुमची माहिती तुमच्याच हातात ठेवा. एकदा गोष्ट बाहेर गेली की तिचं नियंत्रण राहत नाही. श्रोते हो, माणसानं का संवेदनशील नसावं? श्रोते हो, संवेदनशीलता ही चांगली, पण ती जर वारंवार तुमचं मन तोडू लागली तर मात्र ती धोकादायक ठरत असते. भावनांना बांध घाला. प्रत्येक गोष्टीत गुंतू नका. कधीतरी दुर्लक्ष करणं हे एक शौर्य असतं. जगाच्या अपेक्षांनी जगू नका. आपण समजून घेतो, पण आपल्याला समजून घेणारे कमी असतात. प्रत्येक शब्द हृदयात घ्यायचा नसतोय. काही गोष्टी कानावरून जाऊ द्यायच्या असतात. मन सगळीकडे उघडू नका. प्रत्येक वेळी खोल भावना दाखवणं म्हणजे तुमचं अंतःकरण उघडं करणं. थोडंसं कठोर बना, जेणेकरून तुम्हाला तोडणं इतकं सोपं राहणार नाही. श्रोते हो, त्रासदायक लोकांना कसं हँडल करावं? श्रोते हो, अशी लोक तुमचं मन खालावण्यासाठी सतत काहीतरी करत असतात. त्यांना उत्तर न देऊनही आपल्याला हरवता येत असतं. तुमच्या शांततेला प्राथमिकता द्या. त्यांच्या पातळीवर जाऊ नका. नेहमी तटस्थ राहा. ना प्रेम ना द्वेष, फक्त उदासीनता. सीमा ठरवा. जिथं त्रास सुरू होतो तिथं संवाद संपवा. त्यांच्यावर ऊर्जा वाया घालवू नका. तुम्ही जितके शांत तितके ते अस्वस्थ. त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. अपयशाची वाटचाल अपेक्षापासूनच सुरू होत असते. श्रोते हो, जेव्हा जवळची व्यक्ती तुमच्याशी बोलणं बंद करते ना, तेव्हा आपण काय करायचं? हे अत्यंत वेदनादायक असतंय, पण यातून खूप काही शिकता मात्र येतं. मनाला सामोरं जा. स्वतःला दोष देणं थांबवा. कधी कधी नात्यांना सुद्धा विश्रांती घ्यावी लागत असते. नाराजी मागचं कारण जाणून घ्या. शक्य असेल तर संवाद करा. नसल्यास शांत स्वीकार करा. शब्दांऐवजी शांततेतून शांतपण शोधा. गप्प राहणं म्हणजे कायमचं तुटणं नव्हे. स्वतःकडे वळा. त्यांच्याशिवाय आयुष्य आहे हे ध्यानात घ्या. विरहातून विवेक जन्मत असतोय. दूर गेलेल्या लोकांमुळं स्वतःला समजून घेण्याची संधी मिळत असते. श्रोते हो, शेवटी फक्त इतकं सांगतो, जग सोडून गेलं तरी चालेल, पण स्वतःचा आत्मसन्मान हा कधीही गमावू नका. कारण इतरांनी सोडणं काही नवीन नसतंय, पण स्वतःला सोडणं मात्र ही सर्वात मोठी हार असते.